नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सुभेदारांच्या घरी होळीचा कार्यक्रम आहे आणि होळीसाठी आता प्रतिमा आणि प्रिया यांनाही बोलवलेलं असतं आणि त्या दोघीही सुभेदारांच्या घरी होळीसाठी येणार असतात। तर इकडे विमलला सांगितलं जात असतं की नैवेद्याची तयारी झालेली आहे का, विमल होळीची सगळी तयारी केलीस का? तेव्हा विमल सांगते की हो, आणि विमल ते सगळं साहित्य बाहेर घेऊन ठेवायला चाललेले असते। तेवढ्यातच दारात तन्वी म्हणजे प्रिया आणि प्रतिमा दोघीही आलेले असतात। प्रिया लगेचच पूर्णाजीच्या जवळ येते आणि म्हणते की तू मायाजीकडे गेली होतीस ना, मायाजीच्या तिथे काय काय केलंस पूर्णाजी, असं म्हणत ती पूर्णाजीला बोलत असते। पूर्णाजीला विचारू लागते तेव्हा पूर्णाजी म्हणत असते हो, मायाजी मला तिथून जाऊच देत नव्हती, ती म्हणत होती की इथेच राहतो। हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी आता प्रियाला जवळ घेत आहे, तिचे लाड करत आहे, तिच्याशी प्रेमाने वागत आहे। या सर्व गोष्टी चाललेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे प्रिया म्हणत असते की मला पूर्णाजी तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्याचवेळी विमल तिथं आलेली असते आणि मग इथे विमल आता नैवेद्याची तयारी करायला घेणार असते। त्यावेळेस मात्र घडतं असं की विमलला प्रिया म्हणत असते की मला पण नैवेद्य करायचे पूर्णाजी घरातला, तेव्हा मी ना नैवेद्यासाठी शिरा बनवते असं ती सांगत असते। आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिला ओरडू लागतात की नैवेद्यासाठी शिरा नाही बनवायचा, तर नैवेद्यासाठी बनवायचा आहे ते म्हणजेच पुरणपोळी, कारण होळीच्या दिवशी नैवेद्यासाठी फक्त आणि फक्त पुरणाची पोळीच केली जात असते असं सगळेजण सांगत असतात। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया आता पुरणाची पोळी बनवण्यासाठी जाते आणि प्रिया जेव्हा पुरणाची पोळी बनवण्यासाठी गेलेली असते तेव्हा मात्र प्रियाने पुरणाची पोळी अशा पद्धतीने बनवलेली असते की तिला ना कळतच नसतं की ती काय करते ती, कारण त्या पोळीमध्ये पोळी कशी लाटायची असते आणि पोळी कशी भरायची असते ही गोष्टच या प्रियाला, मूर्ख प्रियाला माहीत नसते। आणि प्रिया जी आहे ती आता पोळी बनवायला घेते, त्याचवेळी पोळी बनवून झाली का नाही हे बघण्यासाठी सगळेजण तिथं गेलेले असतात आणि मग प्रिया तिथं सगळ्यांच्या समोर असते आणि ती पोळी बघून सगळ्यांना मात्र जाम हसू आलेलं असतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया पुरणाची पोळी बनवते आणि ती पोळी बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो। सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय, कारण प्रियाने जी पुरणाची पोळी बनवलेली आहे ती इतकी विचित्र पद्धतीनं बनवलेली असते आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। तेव्हा कल्पना सांगू लागते की विमल ती पोळी तू बनवायला घे बरं आता, कारण तूच पोळी बनव असं ती सांगत असते। आणि मग इकडे सायली आणि अर्जुन आलेले असतात। सायली अर्जुनला वेस्टर्न लुकमध्ये पाहून प्रतिमा म्हणते की खरंच छान दिसतंय दोघं पण, आणि कधीतरी असं चेंज हवा ना असं प्रतिमा सांगत असते। आणि त्यासोबतच इकडे प्रियाला मात्र धक्का बसलेला असतो। प्रिया म्हणत असते काहीही झालं तरीही अर्जुन सोबत डेटवर जाण्यासाठी सायली अशी इतकी तयार होणार नाही, याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे, कारण कशासाठी ही एवढी तयार झाली हा प्रश्न मात्र पडलेला असतो। तेव्हा प्रिया मात्र पाहतच असते। तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर अश्विन सगळेजण असतात आणि प्रिया सगळ्यांच्या समोर म्हणत असते की पण सायली तुला अक्कल नाहीये का ग, आज होळीच्या सणा दिवशी साडी नेसायचं सोडून तू असली कपडे घालून कुठे गेलेली होतीस? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तो आमचा प्रश्न आहे। आणि तेव्हा प्रतिमा पूर्णाजी तू काही बोलली नाहीस का तिला? तेव्हा ती म्हणते की आमच्या सगळ्यांचं बोलून झालेलं आहे। आता अश्विन पण आता खूपच हिची बाजू घेऊन बोलणारा तो लगेचच पुढे बोलायला येत असतो आणि तो म्हणत असतो की कसं आहे झालंय, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का हे सगळं काय झालेलं आहे ते, असं तो बोलत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे अश्विन जेव्हा असं बोलतो तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि प्रियाने पोळी बनवलेली पाहून सगळ्यांनी तर तिची मजाच घेतलेली असते। आणि त्यासोबतच आता प्रिया म्हणते की मी रांगोळी काढायला जाते। विमलला मात्र खूप भारी वाटत असतं, तिला जाम हसू येत असतं, कारण प्रियाला रांगोळी काय काढता येते हे गोष्ट मात्र विमलला चांगलीच माहिती असते। आणि विमल मात्र म्हणत असते की हो हो, आणि मग अश्विन पण लगेच म्हणतो की मी पण आता होळीची तयारी करायला बाहेर जातोय, असं म्हणत अश्विन पण होळीची तयारी करण्यासाठी बाहेर गेलेला असतो आणि तो प्रियाला मदत करत असतो। आणि प्रियाला आता ते लाकूड लागले म्हणून ती नाटकं करू लागते। इकडे प्रियाने नाटक केलेलं असतं की तिच्या पायावरती लाकूड पडलेलं आहे, कारण तिने होळीला लाकडं लावत असते आणि ती सगळं हे नाटक करत आहे हे फक्त आणि फक्त घरात
ला सगळ्यांनी जर ही गोष्ट प्रतिमाला सांगितली, प्रतिमाला जर कळलं तर ही गोष्ट किल्लेदारला कळणार आणि सायलीला कळणार, तर ती दोघं लग्न लावून देणार नाहीत. म्हणून हे सगळं प्रियाने केलेलं कांड असतं. तर सगळे लगेच धावत येतात. प्रतिमा येते, कल्पना येते. काय झालं तन्वी, काय झालं? पायाला तुझ्या मलम लावला पाहिजे, अश्विन स्प्रे तरी मारून दे, असं कल्पना सांगू लागते. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, मला ना लागलेलं आहे. त्याचवेळी प्रतिमा इकडे अश्विन म्हणतो की आई तू आहे ना, पूर्णाजीला मम्मा तू आत घेऊन जा, कारण पूर्णाजीला त्या सगळ्या गोष्टीमुळे थंड वाऱ्यामुळे त्रास होऊ शकतो, तर पूर्णाजीला तू घेऊन आत जा, असं अश्विन सांगत असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की तेव्हा मात्र इकडे आता अश्विन प्रियाला म्हणत असतो की काय होतंय नक्की, असं म्हणत प्रियाच्या जवळ येऊ लागतो आणि तिला सांगू लागतो की अगं जरा शांत हो. आणि मग प्रतिमाला ती म्हणत असते की आई पूजेची तयारी झाली का तू बघ, आणि अश्विन जरा स्प्रे आणतोस का रे पायावरती मारायला, असं ती प्रियाला अश्विनला सांगते आणि त्याला आत पाठवते. म्हणजे प्रियाने हे मुद्दाम केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की पायाला लागलेला आहे. मग प्रतिमा जी आहे ती आता पूजेचं सगळं साहित्य व्यवस्थित आहे का ते बघू लागते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की प्रतिमा साहित्य बघत असते तेव्हा प्रिया मात्र तिथून उठून बाजूला जाते आणि ती एक पेंडी, गवताची पेंडी उचलते आणि त्याला लायटरने तिथे आग लावते. त्या गवताच्या पेंडीला तिने आग लावलेली असते. आणि तेव्हा मात्र तिने एक प्लॅन केलेला असतो की प्रतिमाला घाबरवायचं आहे. प्रतिमा एकदा का घाबरली की मग मात्र गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, हा सगळा तिचा ठरलेला प्लॅन असतो. आणि त्यासाठी तिची ही सगळी धावपळ चाललेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता ती पेंडा घेऊन आता प्रतिमाकडे येऊ लागते. प्रतिमाच्या तोंडाच्या जवळ येऊ लागते. धर ना हातात, तू पेटव ना होळी, तूच आज होळी पेटवायची आहे. पण या प्रियाला, मूर्ख प्रियाला अक्कल मात्र येत नाही, कारण ती पेंडी घेऊन ती प्रतिमाच्या तोंडापुढे जात आहे. परंतु तिला मात्र कळत नाहीये की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा ही जी होळी आहे ती आत्ता पेटवायची नसती, पूजा झाल्यावर पेटवायची आहे. ही गोष्ट मात्र ती विसरलेली असते. त्यासोबतच इकडे प्रतिमा खूप घाबरलेली असते. प्रतिमाला भीती वाटायला लागलेली असते. आणि त्याच वेळेस प्रतिमा ओरडायला सुरुवात करते. परंतु प्रिया मात्र प्रतिमाच्या जवळ जाते आणि तिला आणखी घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच इकडे प्रतिमा खूप घाबरलेली असते. नको तन्वी, नको तन्वी, असं म्हणून ती सांगू लागते. पण प्रिया मात्र तिच्या जवळ जाऊन मुद्दामच तिला आणखी घाबरवत असते. आणि त्यासोबतच इकडे सायली अर्जुन आता छान तयार झालेले असतात आणि तेही होळीसाठी खाली येत असतात. आणि प्रिया मात्र इकडे प्रतिमाला घाबरवत सुटलेली असते. ती जराही विचार करत नाहीये की तिला त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि ती मात्र मुद्दामूनच प्रतिमासोबत अशा पद्धतीनं वागत असते, कारण प्रतिमा घाबरली पाहिजे आणि घरातल्यांनी ती आपल्या लग्नाबद्दल तिच्याशी बोललं नाही पाहिजे. मग प्रिया, सायली आणि अर्जुन दोघंही तिथे येतात आणि म्हणत असतात की प्रिया तुला कळतंय का, तू काय करतेस हे सगळं, तुला माहिती आहे ना त्यांना आगीची भीती वाटते. तेव्हा प्रिया म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, माझी आई आहे ती, माझ्या आईशी मी असं का करेल. आणि अर्जुन पण म्हणत असतो की तन्वी, आम्ही दोघांनी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे की तू मुद्दाम प्रतिमा त्याला घाबरवत होती, हे सगळं तू मुद्दाम करत होती, हे सगळं आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे सगळं तुझं जे काही चाललेलं आहे ना तेही आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणत असते की बाद झाला, आत्तापर्यंत खूप वेळा तुझं सहन केलेलं आहे. अर्जुन पण म्हणत असतो की आम्हाला इतके दिवस त्रास देत होती, इथंपर्यंत ठीक आहे, पण आता तुझी मजल जरा जास्तच वाढलेली आहे, तू आता स्वतःच्या आईलाही त्रास देते, असं अर्जुन तिला सांगत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की प्रिया म्हणत असते की आम्ही काही केलेलं नाही. आणि विचारा बरं आईला तुम्ही, मी काय केलेलं आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही, असं ती सांगत असते. आणि मी आईला फक्त एवढंच म्हणलं होतं, तू इतक्या वर्षांनी आली आहे तर तू होळी तू पेटव. पण ह्या मूर्ख लोकांच्या एकाच्याही लक्षात येत नाहीये की जर होळीची पूजाच झालेली नाही तर होळी का पेटवायची आहे, आत्ता होळी पेटवण्याची गरज काय आहे. ही गोष्ट मात्र या लोकांच्या जराही लक्षात येत नाही. यांना मात्र खूपच नाटकं पडलेली असतात आणि त्या नाटकी प्रियाचंच सगळं वागणं बरोबर वाटत असतं. अशा पद्धतीनं सगळे वागत असतात. आणि त्याचबरोबर प्रियाला सगळे समजून घेत असतात आणि तिचे मात्र नखरे वाढतच चाललेले असतात. तेव्हा मात्र प्रिया मूर्खासारखी आता सगळ्यांशी गोड गोड बोलायला लागते. आणि त्याचवेळी आता आतमध्ये प्रतिमा त्याला घेऊन जा म्हणून सांगितल्यावर ती म्हणत असते की मी जाते. तेव्हा मात्र सायली तिथे येते आणि सायली म्हणते की मी प्रतिमात्यांबरोबर आतमध्ये जात आहे. आणि मग लगेचच कल्पना म्हणते कधी नव्हे ते ती मुलगी आज बरोबर बोललेली आहे,
प्रतिमासोबत तिलाच आत जाऊ दे. आणि मग इकडे आता पूर्णाजी आणि कल्पनाच्या जवळ प्रिया येते आणि म्हणते की आईची मनस्थिती पाहता मला असं वाटतंय की माझ्या आणि अश्विनच्या लग्नाबद्दल आज आईसोबत बोललं नाही पाहिजे असं ती सगळ्यांना सांगायला सुरुवात करते. खरं तर तिला भीती याच गोष्टीची वाटत आहे की जर आईला माझ्या आणि अश्विनच्या लग्नाबद्दल कळलं तर ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि ती पोहोचू द्यायची नाही. हा जो मूर्ख अश्विन आहे, जो डोक्यावर पडलेला आहे, त्याला काडीची अक्कल नाही, तो मात्र प्रत्येक वेळेस या प्रियाची बाजू घेऊन सगळ्यांशी भांडत असतो. अर्जुन सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या डोक्यात मात्र एवढंच सगळं भूत संचारल्यासारखं चाललेलं असतं. त्याला मात्र जराही अक्कल नसते. आपण काय करतोय, काय वागतोय, कुठल्याच गोष्टीची त्याला जाणीव नसते आणि तो चुकीच्या पद्धतीनं बोलत असतो, वागत असतो. त्याचबरोबर प्रतिमा म्हणते, इकडे पूर्णाजी म्हणते की हो, तन्वी म्हणते ते अगदी बरोबर आहे, आपण ना तसंच करूया, आपण सांगायला नको आहे तिच्याबद्दल, असं ती बोलू लागते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की प्रिया मात्र म्हणत असते की आईची जी अवस्था झालेली आहे ती खूपच वाईट आहे. आता प्रतिमाला त्रास होऊ लागलेला असतो. सायली प्रतिमाच्या जवळ असते. सायली म्हणत असते, प्रतिमात्या काय होतंय, प्रतिमात्या घाबरू नका. तेव्हा प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि तिला फक्त आणि फक्त महिपतचा चेहरा समोर दिसत असतो. ती म्हणत असते की नाही 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 असं करून ती ओरडू लागते, कारण महिपत तिच्या तोंडावर ते जळकं लाकूड मारायला घेऊन आलेलं असतो हे आठवत असतं. तोपर्यंत अर्जुनने पाणी आणलेलं असतं. अर्जुन आणि सायली दोघंही प्रतिमाची काळजी घेत असतात. सायली पाण्याचा ग्लास प्रतिमाकडे देते आणि म्हणत असते की प्रतिमात्या काही नाहीये, शांत हो. प्रतिमा एकदम डोळे उघडते आणि पाहते तर काय, खरंच तिच्या डोळ्यासमोर आता कुणीही नसतं आणि मग प्रतिमा शांत होऊ लागते. त्याचबरोबर पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही प्रतिमाची समजूत घालत आहेत, तिच्याशी शांतपणे बोलत आहेत आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमाला सांगत आहेत. त्याचबरोबर सायली प्रतिमाला पाणी प्यायला देते, तिला पाणी पाजते आणि म्हणते की शांत व्हा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, प्रतिमा त्या घाबरू नको, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुला आगीची भीती वाटते. मग प्रतिमा सांगत असते की आग समोर आली की मला खूप भीती वाटते, त्या गोष्टी आठवतात, तो प्रसंग आठवतो. अर्जुन म्हणतो की प्रतिमा त्या काळजी करू नकोस, खरंच मी सांगतोय ना तुला, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं अर्जुन सांगू लागतो आणि प्रतिमाची समजूतही घालू लागतो. त्याचबरोबर सायली म्हणत असते की प्रतिमात्या प्लीज तुम्ही असा विचार नका करू, आहोत ना आपण सगळेजण एकत्र, अजिबात घाबरण्याची गरज नाही, असं सांगितलं जात असतं. आणि त्याचसोबतच इकडे प्रतिमा म्हणत असते की सायली मला कळतच नाहीये. अर्जुन म्हणतो की मी प्रतिमात्यासोबत, सायली म्हणते मी प्रतिमात्यासोबत थांबते आणि पूजेच्या वेळेस मी त्यांना घेऊन बाहेर येते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी बाहेरची तयारी पाहतो, असं म्हणत अर्जुन बाहेर गेलेला असतो. सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या घाबरायची काही गरज नाही, मी आहे ना तुमच्यासोबत इथे, नक्की काय होतंय. तेव्हा प्रतिमा सांगू लागते की अगं आग दिसली की मला तो प्रसंग आठवतो. आणि त्यासोबतच इकडे सायलीला ती सांगत असते की काही झालं तरीही मला ना कळतच नाहीये की या सगळ्यातून नक्की मी काय करू, असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा सायलीला बोलत आहे आणि मग तिथे येते ती म्हणजे विमल म्हणत असते की पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, नैवेद्याचं ताट भरणार आहे. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते सायली तू नाही का बनवला नैवेद्य. तेव्हा विमल सांगते की सायलीताई नैवेद्य बनवणार नाही, त्रीत पाळणार नाहीत, असं होऊ शकतं का. सायलीताईंनी नैवेद्य बनवलाय ना, पण घरातल्यांचं असं म्हणणं आहे की सायलीताईंनी बनवलेला नैवेद्य देवाला दाखवायचा नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते की सायलीने बनवलेला जो नैवेद्य आहे त्याचंच ताट तयार कर, सायलीने पुरणपोळी बनवली आहे ना आज. तेव्हा विमल म्हणते की हो, मग आता प्रतिमाने स्वतःहून सांगितलेलं आहे की सायलीने ज्या पोळ्या बनवलेल्या आहेत त्याचाच नैवेद्य देवाला दाखवला पाहिजे आणि काहीही झालं तरीही सायलीनं ज्या पोळ्या बनवलेल्या आहेत त्याच नैवेद्याचं ताट भरायचं आहे, असं सांगितलं जात असतं. आणि मग आता सायलीच्या नैवेद्याचं ताट बनवलं जातं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सायली आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले असतात. प्रतिमा पण आता पूजेसाठी तिथं आलेली असते आणि त्यासोबतच ते बोलत असतात. आता सायली त्याचबरोबर सगळेजण पूजा करण्यासाठी तिथं आलेले असतात, सगळेजण पूजा करत असतात. आणि सायली जेव्हा पूजा करायला जात असते तेव्हा मात्र कल्पना तिकडून ओरडते, म्हणते की ए मुली, तुला सांगितलंय ना आमच्या घरच्या पूजेचा अधिकार तुला नाही, त्यामुळे या घरची पूजा तू करायची नाही, असं सायलीला ओरडून सांगते. सायलीला मात्र वाईट वाटतं. अर्जुन पण म्हणत असतो की सायली या इकडे या तुम्ही,
अजिबात तिथे पुढे जायचं नाही असं अर्जुन स्पष्टपणे सायलीला सांगत असतो. त्याचबरोबर प्रिया तिथं असते, प्रिया पूजा करते. सगळ्या गोष्टी प्रियाने करायच्या असतात, कारण घरचा नैवेद्य प्रियाने बनवला पाहिजे, पूजा प्रियाने केली पाहिजे, सगळं प्रियाने केलं पाहिजे. कारण ह्या कल्पनाला, मूर्ख कल्पनाला कधी अक्कल येणार आहे? तिने घरात लक्ष्मी नाही तर कैदाशीन हडळ घेऊन येते ह्याची जाणीवच तिला होत नसते. इकडे पूर्णाजी सगळेजण आता पाहत असतात. होळीची पूजा सुरू झालेली असते आणि सगळेजण तिकडे पाहत आहेत. त्याचबरोबर पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की आता काही झालं तरीही ही पूजा जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे. मग तिथे आता सायली जात असते. कल्पना काही तिला जाऊ देत नाही. सायली मागं जाते. त्यावेळेस आता होळी पेटवायची असते. अर्जुन पुढे जाऊ लागतो की लगेचच आता पूर्णाजी म्हणते की अश्विन होळी पेटवून घे बरं, आणि ती अश्विनला होळी पेटवायला सांगते. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन या दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं, कारण अश्विनला होळी पेटवायला सांगितलेले आहे आणि अश्विन होळी पेटवण्यासाठी तिथं गेलेला असतो. तेव्हा मात्र अर्जुनला वाईट वाटतं, कारण प्रत्येक वर्षी घरचा मोठा मुलगा म्हणून होळी पेटवण्याचा मान हा अर्जुनकडे असायचा, पण आज मात्र उलटच घडलेलं असतं आणि हा होळी पेटवण्याचा मान आता अश्विनला दिला गेलेला असतो. त्यामुळं खरंच सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. परंतु सायली आणि सगळेजण आता बाजूला होतात. होळी पेटवण्यासाठी अश्विन पुढे येतो आणि तो होळी पेटवायला घेतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की होळी पेटवली जाते आणि इकडे प्रतिमाची अवस्था वाईट होऊ लागते. प्रतिमा खूपच घाबरायला लागते आणि त्यावेळेसच सायली प्रतिमाच्या जवळ जाते. अर्जुन आणि सायली दोघंही मागे उभा राहिलेले असतात आणि हे सगळं लांबून ते पाहत असतात. त्यांनाही वाईट वाटत असतं हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टींचा त्रास तर सगळ्यांना होत असतो. परंतु सायली आणि अर्जुन शांतपणे तिथं उभे असतात. प्रतिमा मात्र थोडीफार घाबरत असते. नक्की प्रतिमाला पण त्रास होऊ लागलेला असतो आणि त्याच वेळेस सायली मात्र धावतच प्रतिमाच्या जवळ येते आणि प्रतिमाला तिथे मदत करू लागते, प्रतिमाला आधार देऊ लागते. प्रतिमाला खऱ्या आधाराची गरज असते आणि सायली प्रतिमाच्या जवळ असते. सगळेजण पूजा करतात. प्रियाने डाव साधलेला असतो, कारण काहीही झालं तरीही प्रियाचं असं म्हणणं असतं की हा सगळा जे पूजेचं जे आहे ते सगळं मला मान मिळायला पाहिजे आणि त्यासोबतच तिची एकच इच्छा असते, ती म्हणजे की ही पूजा जरी झाली तरीही प्रतिमाला माझ्या आणि अश्विनच्या लग्नाबद्दल कोणी सांगायचं नाही आणि तुम्ही सगळ्यांनी नंतर प्रतिमाबरोबर बोलेपर्यंत माझं आणि अश्विनचं लग्न झालेलं असेल आणि मी हे लग्न करून या घरामध्ये आलेली असेल. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की सायली, अर्जुन, प्रतिमा आणि रविराज यांना कुणालाही या गोष्टीची कल्पना मिळू द्यायची नाही. गुपचूप लग्न करायचं आणि या घरामध्ये यायचं. इकडे आता सायली ही प्रतिमाला घेऊन पूजा करण्यासाठी तिथे येते, कारण जो नारळ असतो तो आता होळीमध्ये टाकायचा असतो आणि त्यासाठी प्रतिमाला सांगितलेलं असतं. पण प्रतिमा म्हणत असते की सायली तू चल माझ्यासोबत, आणि मग सायली आणि प्रतिमा दोघीही पुढे येतात आणि दोघीही मिळून सगळी पूजा करू लागतात. इकडे आता महिपतने याला सयाजीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की त्या व्यक्तीला शोधायचं आहे आणि महिपत आणि सयाजी आता मधुभाऊंच्या बाबतीत शोध घेत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा, मी तुम्हाला जे सांगितलेलं होतं ते पाहिले का तुम्ही? तेव्हा सयाजी म्हणत असतो काय सांगितलं होतंस तू, काय पाठवलं होतंस? तेव्हा ती म्हणत असते की मी तुम्हाला एक फोटो पाठवलेला होता आणि तो फोटो मी तुम्हाला पाहायला सांगितलेला आहे. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की इकडे सयाजी म्हणत असतो की थांब, आणि मग सयाजीच्या लक्षात येतं तो फोटो कोणाचा आहे आणि सयाजीने आता इकडे महिपतला कॉल केलेला असतो आणि महिपतला त्याने सांगितलेलं असतं की हा जो फोटो आहे तो मी तुला पाठवलेला होता. तुला मी त्या दिवशी म्हटलं होतं की एक कोणीतरी आहे आणि मला कळलेलं आहे, त्या व्यक्तीला मी कुठंतरी पाहिलेलं आहे असं मी तुला सांगितलं होतं, पण आता मला कळलेलं आहे की त्या व्यक्तीला मी कुठं पाहिलं आहे. आणि आता महिपतला कळलेलं आहे की मधुभाऊ कुठे आहेत आणि त्या गेस्ट हाऊसमध्ये जी व्यक्ती आहे ती मधुभाऊ आहे, ही गोष्ट कळलेली असते. मग आता महिपतचे गुंड येऊन मधुभाऊंना घेऊन चाललेले असतात. तेव्हा अर्जुन, सायली आणि जानकी पोचलेले असतात आणि खूप मोठी गोष्ट घडते, ती म्हणजेच मधुभाऊंवरती गोळी चालवली जात असते. अर्जुन गुंडांची धुलाई करत असतो आणि त्याचवेळी अर्जुनच्या मदतीला तिथं आलेला असतो तो म्हणजेच ऋषिकेश. दोघंही मिळून त्या महिपतच्या गुंडांची धुलाई करतात. अर्जुन आणि सायली आणि जानकी मधुभाऊंना घेऊन चाललेले असतात. तेव्हा जानकी मध्ये येते आणि मधुभाऊंवर चालवलेली गोळी स्वतःवरती घेते. त्यावेळेस अर्जुन, सायली, ऋषिकेश तिघंही जोरात किंचाळतात, पण जानकीला मात्र गोळी लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.